मागच्या मॅचचा मॅच विनर रोशन जाधव होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला नाहीये, परंतु ह्या मॅच नंतर तो आपण देणार आहोत. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याचा कारनामा आज त्यानं केलाय. तर निश्चितपणानं ह्या मॅच नंतर 9 चेंडू 18 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या. गोलंदाजी देखील त्याची लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली होती. फक्त 2च धावा आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. आणि सिरीजसाठी जे आपण पॉइंट नक्कीच कॅल्क्युलेट करतो ते फक्त पहिल्या 4 मॅचेससाठी असतील. याची दक्षता प्रत्येक संघानं. पुन्हा एकदा ही महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आपण पाहतो. पहिल्या ज्या 4 मॅचेस होतील त्याचे पॉइंट फक्त काउंट केले जातील. पहिला चेंडू गोलंदाज वन्स अगेन रोशन. पहिला चेंडू लाऊड अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. पंच दर्शवतात की अगदी समोर फलंदाज मधल्या एसटी वरती सापडला. अगदी क्लीन प्लम असं पंच दर्शवतायत. आणि या ठिकाणी बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल. सुरुवातीला फॉलो केलं, त्यानंतर पुन्हा मधल्या एसटी वरती जर आपण विचार केला तर एक्झॅक्टली ज्या दिशेनं चेंडू चालू होता. कारण की ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला पायचीच्या स्वरूपात हा पहिला धक्का पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार झालाय आणि फलंदाज बाद झालाय समीर पाटील. मागच्या मॅचमध्ये अतिशय दमदार खेळ आपण पाहिला होता समीर पाटीलचा. 9 बॉल 38 धावा कुठल्या होत्या. तो समीर बाद झालाय. आता नवीन फलंदाज मयूर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. एक मॅच विनर बाद झालाय तर दुसरा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये. ज्यानं पहिल्या मॅचमध्ये बहुमूल्य खेळ केला होता तोच आता मयूर. पहिल्या मॅचमध्ये ज्यानं विथ द बॅट 34 कुठल्या होत्या तो आता मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन जाधव वन्स अगेन लेफ्ट आर्म वर द विकेटनं. फुल टॉस चेंडू होता. अगदी लोअर फुल टॉस, परंतु मिड विकेटला त्याला टर्न केलं. डीपमधून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एका धावेनं डावाला झाली आहे सुरुवात. सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आज गोलंदाजीमध्ये भेदकता अचूकता सारं काही आपल्याला पाहायला मिळालं. ते खास करून नेवालीपाडा टीमच्या बाजूनं ज्या पद्धतीनं मी म्हटलं की हा हंगाम सध्या तरी या संघानं गाजवलाय आणि इथे देखील त्याच प्रकारचा खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डिंग लाजवाब झाली परंतु बॅलन्स बिघडला तिथे नॉन स्ट्राईक एंडवरती. अगोदर रोशन पुढे गेला होता, त्यानंतर तो जेव्हा यष्टांच्या समीप येत होता तेव्हा तो स्कीड झाला आणि त्याला बॉल पकडणं थोडंसं कठीण झालं. अन्यथा इथे धोका निर्माण झाला होता हरीश गावणसाठी. धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एक चिकीत सिंगल पूर्ण झाली. धावफलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. P1चं हे षटक आपण पाहतोय बंधात्मक षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आपण पाहतोय. पुढील चेंडू लेफ्ट आर्म राईट ओर द विकेटनं. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये. विजय आहेत. चांगली फिल्डिंग. तीन धावा धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. 4 षटकांची ही मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण नेवालीपाडाला पाहतोय. कधी कधी आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये काही संघ हे फलंदाजी करतायत, परंतु गोलंदाजी हा आमचा प्रमुख पक्ष आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर कमी धावसंख्येवरती रोखलं तर विजय संपादन करणं आमच्यासाठी थोडंसं सोपं होईल. या रणनीतीने सध्या तरी खेळण्याचा प्रयत्न नेवालीपाडाचा पाहायला मिळतोय, परंतु आज दमदार खेळ आतापर्यंत जिथे संघाचा देखील पाहिला. 2 फलंदाज महत्त्वाचे त्यांचे बाद झालेत. आता नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. स्पर्धेचा आगाज जर आपण विचार केला तर दिनांक 23 तारखेला या स्पर्धेचा आगाज आपण पाहिला. आजचा हा 3रा दिवस. आज 8 नामांकित संघांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. त्यापैकी 6 संघ, ज्या 6 संघांनी या स्पर्धेचा निरोप घेतलाय, परंतु 2 संघ ज्यांचं अस्तित्व अजूनही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. परंतु इथनं अस्तित्व कोणाचा टिकेल हा पाहण्याजोगा प्रश्न आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल षटकातील 1 टू गो. समोर नौका फलंदाज रोहित म्हात्रे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करतो. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक समोर होते. तू माय माय
रनआउटची देखील संधी आली होती. काय घडत होतं, स्वतः गोलंदाज बॉलवरती धावून गेला, स्वतःवरती नाराज आहे. झेल होऊ शकला असता, परंतु हातातनं बॉल निसटला आणि जीवनदान रोहितला प्राप्त झालंय. पहिलं षटक, त्या षटकाची झाली सांगता, एक धाव देखील प्राप्त झाली आणि या षटकात धावाल्या 4, 2 विकेट. या षटकामध्ये देखील अनुशासित आणि नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल रोशनचं. चला लगेचच क्षेत्ररक्षण साजवायचं आहे, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. ते पाहता आपण जरूर घाई करायची आहे. उद्याचे लॉर्ड्स आपण पाहतोय किरवलीचा संघ असेल, त्यांच्या अगेन्स्ट एकाडपाडा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जय दुर्गा माता रोहिंजन संघ आपल्याला पाहायला मिळेल. एकता 11 रोहिंजन चिनू पाटीलचा संघ आणि त्यांच्यासमोर खोनी संघ आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीनं ज्या लढते असतील, एकंदरीत उद्या ठराविक जो वेळ आपल्याला दिला जाईल त्या वेळेमध्ये उपस्थिती आपली खूप गरजेची आहे. ठीक 9 वाजता आपण उद्या रिपोर्ट करायचा आहे. आयोजनकर्ता आपल्याशी नक्कीच संपर्क करतील. काही फेरबदल असला तर तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील, परंतु दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला यावं लागेल. आज देखील आम्ही सांगलो होतं, एखादा संघ जर उशिरा आला तर त्याला पॅनलाइज केलं जातं आहे. हे नियम या स्पर्धेचे पाहायला मिळतात, कारण की भव्यदिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. खास आकर्षण या स्पर्धेचं इलेक्ट्रिक 3 स्कूट्या ह्या स्पर्धेमध्ये ABCD आणि EF अशा पद्धतीनं 6 फॉल आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक पॉलसाठी आपल्याला जवळजवळ एक स्कूटी, 2 पॉलसाठी मी म्हणेन. पहिला चेंडू खराब आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज कार्तिकला आपण पाहतोय. कार्तिक जाधव दुसरं षटक हाताळत असताना जो काही क्रम होता, फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, आसमान दाखवलं गोलंदाजाला, पाठवलं बॉलला मिड विकेटच्या वरून. वाऱ्याशी वार्ता करताना चेंडू सीमारेषा पार, षटकार. ह्या मॅचमध्ये दोन्ही संघांना केवळ विजय दिसत नाही तर ट्रॉफी दिसते असं म्हणावं लागेल, कारण की इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा किमान एक मानकरी होईल. आणखी आकर्षक अशा 6 ट्रॉफीज कॉम्बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आकर्षक 3 मालिकावीरसाठी ज्या आपण स्कूटी देणार आहोत त्या देखील पाहायला मिळत आहेत. अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. या अगोदर देखणा षटकार ठोकला होता रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. साथीनं मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. ही मधल्या फलीची जोडी मैदानात आपण पाहतोय. खूप काही निर्भर असेल दोघांच्या खांद्यावरती. दोघांना देखील माहीत आहे ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. करूया मरोची स्थिती, कारण की जेव्हा संघ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो तेव्हा किमान एक ट्रॉफी आमच्या गावात आम्हाला न्यायची आहे हे स्वप्न पाहूनच तो संघ मैदानात उतरत असतो. बॅटची एज लागले, चेंडू निघून चाललाय तो डीपमध्ये थर्डमॅन रिजनला. चेंडू वेगानं सीमारेषा पार, चौकार. प्रत्येक मॅचमध्ये हे चित्र आपण पाहिले. सुरुवातीला पहिल्या षटकात रोशन जाधव जकडून ठेवतो, दुसऱ्या षटकात धावा कुठे का होईना आपल्याला बरसताना पाहायला मिळतात. कार्तिक जाधवला कुठे का होईना विचार करावा लागेल, कारण की त्याच्या विरोधात प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळाल्या. 3 चेंडू त्यानं फेकलेत आणि 12 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची बॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे धावा बनवणं कठीण जाऊ शकतं अशा मोमेंटला धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजाला, परंतु एका बाजूला जिथे संघ प्रयत्न करेल 4 षटकात किमान 50 आपल्याला बनवायचे आहेत. फटका हा देखील चांगला आहे, इनसाइड आउटचा क्लास दाखवलाय. अगदी क्लासिकल फटका आपण पाहतोय. एरियल रूटनं कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलं एका टप्प्यावरती, चेंडू सीमा पार, दमदार असा चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दी लाईन कव्हर केली होती. त्यानंतर हँड आय कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवलं ज्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी ऑफस्टिकला चेंडू ट्रॅव्हल केला होता गोलंदाजानं आणि त्याच दिशेला हा अप्रतिम फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. ती जशाच तसं प्रत्युत्तर ज्याला म्हणतो ना, त्याच पद्धतीचं हे कार्य. ज्या दिशेला चेंडू टाकला होता गोलंदाजाला त्याच दिशेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कधी कधी काही फलंदाज असतात ते खेचून मारण्याचा प्रयत्न करतात.
ऑफ साईडचा चेंडू देखील ऑन साईडला लेग साईडला आणण्याचा प्रयत्न ते करत असतात. कधी कधी सफलता प्राप्त होते, परंतु कधी कधी टॉपेज लागून चेंडू उंच देखील जाताना पाहायला मिळतो. इथे देखील फटका सजवलाय ह्या अगोदर चौकार, परंतु षटकाराची आता जरूर अपेक्षा बाळगली होती, परंतु चेंडूमध्ये उंची होती, लांबीचा अभाव पाहायला मिळाला आणि फलंदाज झाला बाद. ज्या मयूरनं चौकार ठोकला होता तो मयूर मात्र आता माघारी परतलाय. डीजे स्क्रीनवरती आपण कटआउट पाहतोय, ज्यांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. आज जे आपल्यामध्ये नाहीत, पार्थ दळवी मुरबीगावचे, एक अतिशय चांगलं गोड हे व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती जे हास्य आपण पाहता कटआउटच्या माध्यमातून, अगदी त्यांच्या जाण्यानं खरं तर त्यांच्या कुटुंबियांवरती, त्यांच्या आप्तजनांवरती मोठी शोककळा पसरली आहे. आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण इथनं जरूर अर्पण करतो, परंतु त्यांच्या जाण्यानं खूपच दुःख आपण पाहतोय, त्यांच्या आप्तेष्टांना आपल्याला पाहायला मिळतंय. स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका सफल झालाय आणि चेंडू लॉंग स्टॉपला देखील गेलाय. 4 धावा मिळतील. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश पाटील दाखल झालेत आणि येत्या क्षणी मात्र निलेशांनी चौकार ठोकलाय. या अगोदर 2 मॅचमध्ये सलामीसाठी निलेश आला होता, तिथे सपशेल अपेक्षित ठरल्यानंतर क्रमवारीमध्ये आपल्याला थोडंसं परिवर्तन पाहायला मिळाले. आता तो 5व्या क्रमांकावरती आलाय आणि चौकार ठोकलाय. आता जबाबदारी वाढली आहे. आमचे हनुमान दादा यांचा देखील कटआउट पाहायला मिळतो. त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय माजी सरपंच निरावंती ताई म्हात्रे, निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावानं श्रद्धांजली चषक पिसारव्याच्या क्रीडांगणावरती आपण गतवर्षी पाहिलं होतं. अगदी त्यांचा कटआउट देखील आपण पाहतोय. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली जाते. अनेक कटआउटनं सजलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. भरपूर मेहनत खरं तर आणि बरंचसं पाठबळ देखील ह्या मंडळाच्या पाठीशी आपण पाहतोय. आणि जेव्हा भली मोठी स्पर्धा आपण नियोजित करता तेव्हा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. प्रत्येकाचं जे कार्य आहे, खरं तर प्रत्येकाला जे कार्य दिलं आहे, ज्या मी म्हणेन मंडळीवरती जी जबाबदारी मी म्हणे आहे ती पार जर केली तर एक यशस्वी स्पर्धा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाचं सुशोभीकरण असेल, अगदी ज्या पद्धतीनं खेळपट्टी पाहतो ती खेळपट्टी बनवण्यासाठी घेतलेली मेहनत असेल, त्यानंतर क्रीडांगणासाठी घेतलेली मेहनत असेल, हे जे मंच उभारलंय, ह्या ज्या ट्रॉफीज असतील, त्या साऱ्यांसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचं कौतुक किंवा त्या सर्वांचं आभार गरजेचे आहेत. 3रं षटक, पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर आणि वाईटची खून पंचांकडनं पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 25 याकड्यावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाज करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगला चेंडू, यॉर्कलेनचा चेंडू, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट करण्याचं धाडस केलं नाहीये, कारण की क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते. इथून जर डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु पाहिलं की मागे कोणताही खेळाडू उभा नाहीये, स्वतःला थांबवलं. कारण की त्याला माहिती आहे इथे एक धाव महत्त्वाची आहे. कदाचित अतिरिक्त धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात खर्च झाल्या तर त्या अंगलाट येऊ शकतात पुढील पर्वामध्ये. चांगला चेंडू डॉट बॉल हाताळला जातोय करणकडनं. 26 याकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. वाईट बॉल आला एक. स्वीप करायचं होतं, ते आता डायरेक्ट हिट केलं, परंतु आता बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक मागे आहेत. मिळेल ती सिंगल, चिकित सिंगल. एक बाईच पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 3रं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. आतापर्यंत 3 आघाडीचे फलंदाज माघारी परतले, ज्यामध्ये हरेश असेल, त्यानंतर समीरला पाहिला आणि मयूर. आता रोहित आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला रोहितला पाहतोय आपण. चांगला चेंडू, सुरुवातीला जागा बनवली होती ती ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की अगोदर फलंदाज थोडासा मागे झाला, त्याला कदाचित एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. रिव्ह्यू, यस,
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, कारण की 2 रिव्ह्यू आपण पाहतोय. वाईड आणि नो साठी ते रिव्ह्यू वापरले जातात आणि आता जरूर नोची वाईडची पाहणी केली जाईल. रिटर्न क्रीजपेक्षा किती पुढे किंवा मागे हा चेंडू आहे. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड बॉल. रिटर्न क्रीज जे आपण पाहतोय, अगदी रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू, वाईट लाईन जे आपल्याला पाहायला मिळते त्याच्या जवळून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू ते ब्लॉक हॉलला फेकला होता. रक्षात्मक पद्धतीनं फक्त प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली, फक्त मिळेल ती एकच धाव. या षटकात कौतुक करावं लागेल ते करणचं, जखडून ठेवलं आतापर्यंत. जरी एक पहिला बॉल खराब होता त्याचा, परंतु त्यानंतर स्वतःला सावरत त्यानं अप्रतिम चेंडू हाताळलेत. लाजवाब गोलंदाजी. धावफलकावरती धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. या षटकामध्ये पुन्हा एकदा अंकुश त्यानं जरूर लावलंय. प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, तरी देखील ज्या पद्धतीची गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल ते करणचं देखील. चांगला चेंडू दुरून खेचा येतो, तर फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. षटकाची झाली आहे सांगता 3 षटक ह्या ठिकाणी पूर्ण झालेत. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 धावा आणि शेवटचं षटक आता शिल्लक आहे. पंच ऑन करतायत की आता वेळ बराचसा झालाय. 5:14 अवधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सत्र अजूनही शेष आहे आणि या सत्रातील एक षटक देखील शिल्लक आहे. करणचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 3 षटकं ह्या गोलंदाजांनी हाताळली. 3 मॅचमध्ये फक्त 16 धावा त्यानं खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला. म्हणजे त्याचे 2 गोलंदाज आज चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाले, ज्यामध्ये आपण रोशनचा विचार केला तर सुरुवातीला तो अतिशय चांगला स्टार्ट मिळवून देतो. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये मार बसतो, परंतु त्यांचा विश्वास आहे एखाद्या खेळाडूला ते बॅक करतायत. कारण की कार्तिकला आपण पाहिलं प्रत्येक मॅचमध्ये त्यानं दुसरं षटक फेकलंय. कारण की कधी कधी एखादा दिवस एखाद्या गोलंदाजचा असतो, एखाद्या गोलंदाजचा नसतो असं मी म्हणेन, परंतु आपल्या खेळाडूला बॅक हे करावं लागतं. क्रिकेट आहे, दररोज खेळावं लागतं. कधी आपल्याला मार बसेल तर कधी आपण विक्रम नोंदवाल, ह्या गोष्टी घडतच जातात. परंतु जो खेळाडू खेळ करतो त्याला सातत्यपूर्ण चान्स देणं हे गरजेचं आहे आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं नेवालीपाडाच्या माध्यमातून. टॉपेज लागली आहे, चेंडू निघून चालला फाईन लेगच्या दिशेनं. अगदी टप्प्यानंतर चेंडूचा वेग वाढला आणि अतिशय वेगानं चेंडू निघून गेलाय तो फाईन लेगला. सीमारेषा पार. लखन जाधवचं झालंय स्वागत या 4नं. नक्कीच नाव फसली असं आपण म्हणू शकतो जिथे संघाची, कारण की इथनं बाहेर काढायचं आहे आणि तो प्रयत्न रोहितचा. एज लागली आहे, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. ह्या अगोदर एज होती परंतु त्यावेळी स्टॉपेज, तेव्हा चौकार आला. इथे देखील भन्नाट वेग लखन जाधवचा आणि आता प्रत्युत्तर देत असताना रोहितला त्यानं शांत केलंय. बाद झालाय फलंदाज. धावफलकावरती धावसंख्या 32. इथनं अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन जर जास्त धावसंख्या आली, 40-42 धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा आहे. कारण की गोलंदाजी अटॅक जिथे संघाचा चांगला आहे, हरीश सारखा एक शैलीदार गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतोय, म्हणजे मॅच रंगेल ह्यात शंकाच नाही आहे. आणि सत्र देखील पुढे चाललंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे धावा बनवणं कठीण आहे आणि अशा मोमेंटला मॅचमध्ये रोमांचकता प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळेल. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 6 वरती आपल्याला तो पाहायला मिळेल. 8 बॉल 14चं योगदान रोहितचं राहिलं आणि तो बाद झालाय, ज्यामध्ये एक षटकार चौकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू शिल्लक आहेत. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन, लेफ्ट हँडर आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव हे परिवर्तन. आता व्यूहरचना जर आपण पाहिली क्षेत्ररक्षकाची तर डीपमध्ये समोरच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हलक्या हातानं फ्लिक करत असताना मागे निघून चालला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं निलेश आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. कदाचित त्याला आता अपेक्षा आहे किमान जर 1-2 मोठे फटके आले तर चांगल्या स्थितीमध्ये फायटिंग टोटल वरती मजल जरूर आपण मारू शकतो. 3 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा धावपळकावरती. 3 मध्ये
किमान एखादा षटकार जिथे संघाचे जेवढे चाहते या ठिकाणी आहेत त्यांना अपेक्षा आहे ती, किंवा जेवढे चाहते घरबसल्या ही स्पर्धा पाहतायत, ही मॅच एन्जॉय करतायत, त्यांना देखील अपेक्षा असेल, त्यांची देखील चर्चा असेल की 3 बॉलमध्ये 1 षटकार यायला हवा, आणि तो जर आला तर मॅचमध्ये रंगत अगदी वाढताना पाहायला मिळेल. लखन जाधव अनुभवी गोलंदाज, वेग होता, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती होते, 1 धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव झाली नाही. चिंताजनक बाब आहे, कारण की चेंडू बराच काल हवेत होता, पडल्यानंतर वेल देखील होता. रनिंग बिटवीन द विकेट कुठे का होईना विचार करावा लागेल, या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा रनिंग बिटवीन द विकेटचा विचार करतो तेव्हा ग्रामीण टेनिस विश्वातील चेंज द गेम वडवली या संघाचा आवर्जून आम्ही उल्लेख करतो, कारण की ह्या गोष्टीसाठी प्रामुख्यानं हा संघ गणला जातो. खरं तर या संघाची जेव्हा बांधणी झाली तेव्हा मोठे फटके खेळणारे खेळाडू त्या संघात नव्हते, परंतु सिंगल डबल अशा पद्धतीनं धावा चोरायच्या, त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी संघ घडवला. इथे फटका भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, झेल सुटलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धाव दुसरी देखील कंप्लीट झाली, तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेट, तिसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद, परतावं लागेल ते रनआउटच्या स्वरूपात रुपेश म्हात्रेला. डीजे अंतिम बॉल देखील आला, डॉट. डाव पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या धावपळकावरती 36, 37चं मापक लक्ष आहे. छोटं जरी वाटत असलं तरी क्लायमेटमध्ये जो बदल झालाय ते पाहता मॅचमध्ये निश्चित रोमांचकपणा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज दिवसभर ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती आपण ऐकला, नवी मुंबईमधील एक नामांकित समालोचक, शब्द सुमनांनी सातत्यानं आपल्या संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आमचे निलेशजी मर्डेकर या ठिकाणी उपस्थित राहिले, अगदी वेळेत ते या ठिकाणी आले होते, त्याबद्दल निश्चित शब्द सुमनांनी माझ्याकडून मी सर्वप्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मी विनंती करतो आमच्या शिवविवाह क्रिकेट संघाचे संघनायक राहुल यांना, येस आमचे महेंद्रदा पाटील या ठिकाणी आहेत, तर त्यांच्या शुभ हास्य आपण हा शुभ सन्मान करूया. आपण आलात आणि या स्पर्धेमध्ये शब्द सुमनांनी निश्चितपणाने रंग भरण्याचं काम केलं, त्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार होत आहे आमच्या संपूर्ण शिवविवाह शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि शिवविवाह क्रिकेट संघाच्या वतीनं. तर निश्चित त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रात जरूर त्यांच्या दिशेनं जाऊ. सातत्यानं अनेक ठिकाणी हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. अतिशय तंत्रशुद्ध समालोचन, ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की तंत्रशुद्ध आपल्याला खेळ पाहायला मिळतो, त्याच पद्धतीनं अतिशय चांगला शब्दकोश, ज्यांच्या पाठीशी क्रिकेटचा अनुभव देखील आहे आणि भरपूर घडामोडी किंवा भरपूर काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात, त्या निश्चित सरांचा आपण हे सन्मान केला. तदनंतर आपण त्यांच्या दिशेनं वळणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी काय घडेल काय बिघडेल तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा थरार. शिवविवाह क्रिकेट चषक 2025 हे पर्व 37चं लक्ष कशा पद्धतीनं पार होईल की या लक्षाचा बचाव होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात. थँक्यू. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता आणि ज्या स्पर्धेच्या माध्यमातून मला त्यांच्यासोबत पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली, असे साई पाटील सर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातले बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण त्यांना आवर्जून ऐकत असतो. आणि आज निश्चित
आभार मानूया शिवयुवा शैक्षणिक आणि सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सिद्धी करवले यांनी मला आज समालोचनासाठी या ठिकाणी एक दिवस बोलवले, त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि वळूया अंतिम सामन्याकडे. आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना आणि शेवटचा डाव आपल्या समोर आता समोर येईल. बॅटिंग करत असताना बनवलेले आहे धावा तब्बल 36 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 37. नेवाळीपाडा या टीमला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना पण देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. क्रिकेटचा रंगमंच आहे मित्रांनो, रंगात रंगूया आणि माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया. शिव युवा चषक 2025च्या 10व्या पर्वाच्या माध्यमातून. आणि 10व्या पर्वाचा आजचा तिसरा दिवस आणि शेवटची मॅच आहे. 24 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी 37. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. पुन्हा एकदा नितीन जाधव आणि रोशन जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आणि षटक क्रमांक 1 साठी बॉलिंग अटॅकमध्ये हरीश गावंड. सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल चांगल्या प्रकारे ड्राइव्ह केलाय. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर, खायाला गोड. आणि पहिल्याच बॉलचं बॅटिंग करताना स्वागत केलंय नितीन जाधव यांनी ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. पासून चांगला ऑलराऊंडर खेळ ज्यांनी केलाय ना ते हरीश गावंड. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती. बॉल क्रमांक 3 साठी बॅटची आतली कडा बॉलने घेतली. शॉट फाईन लेगला खेळाडू होते. धाव कोणतीही मिळणार नाही. हा बॉल डॉट आलेला आहे. मनोबल वाढवणारा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकी चांगल्या योग्य रीतीने होऊ शकला नाही. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. हरीश गावंड चांगली गोलंदाजी, वेग आहे, दिशेवरचं नियंत्रण आता चांगलं ठेवलेलं आहे. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत. 5 धावा खर्च करतायत. बॉल क्रमांक 4. फटका तर एक पाय पुढे काढ. ओ कॅच घेण्याचा प्रयत्न, एफर्टचं प्रतिम होते. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही, परंतु प्रयत्न हा सर्वोत्तमच होता. परंतु अखेरच्या क्षणी बॉल हातामधून निसटला. फटका तर फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पहा. समोरच्या बाजूला सूर मारला. एका हातामध्ये दुसरा, तिसरा आणि चौथ्या प्रयत्नामध्ये झेल निसटला. परंतु एका अपुऱ्या संधीला पूर्णत्वास न्यावं लागेल. बॉलर तयार. फटका तर ताकदीने खेळलाय. मिडॉनला खेळाडू आहे. थोडीशी गडबड झाली आणि तोपर्यंत फलंदाजांना मुभा मिळाली एक धाव धावून काढण्याची. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल मिळते. टीमची टोटल आहे आतापर्यंत 6 धावा. आणि षटकातला शेवटचा बॉल आहे. रंगलेली एक रोमांचक मॅच, तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामन्याचं कोण जाईल पुढे? हरीश गावंड. फटका तर जागेवरतूनच हवेत खेळलाय. 3 खेळाडू धावतायत. बॉलच्या खाली कोण येणार? आणि क्षेत्ररक्षक आले आणि हा झेल निसटलेला आहे. या गोष्टी वारंवार करून चालणार नाही. पाठीमागच्या एका मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, फलंदाजाचा झेल सुटला आणि त्यानंतर त्याच फलंदाजाने मॅच संपवली होती. इथे पहा, झेल निसटलेला आहे. कॅचेस पकडाव्या लागतील. अंदाज चुकला झेल घेण्याचा. धावसंख्या आहे आता एका षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती येत आहेत. म्हणजे इथून पुढे अजूनही बनवायचे आहेत 29 धावा. आणि येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर ते 18. अजूनही बॉल शिल्लक आहेत. चुका टाळाव्या लागतील. कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॉमेंट्री तुम्ही कुठूनही ऐका. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. त्यामुळे कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. कॅचेस जर तुम्ही पकडताल तर निश्चित क्षेत्ररक्षकांची साथ आहे ना ती गोलंदाजाला लाभते. परंतु चला थोडीशी घाई करूया. आणि आता ओव्हर नंबर 2 साठी आता बॉलिंग अटॅक मध्ये रुपेश महात्रे यांना बोलवलेलं आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. अद्यापही संघाला विकेट मिळाली नाहीये. धावसंख्येचा वेग थोडासा वाढलाय, म्हणजे इथून पुढे रुपेश म्हात्रे यांना येऊन धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. विकेट मिळाली नाहीये, ती विकेट मिळवून द्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये या षटकासाठी गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. नितीन जाधव आणि रोशन जाधव यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 8 धावांचा. थोडीशी आपण करूया गाई. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात. रुपेश म्हात्रे षटक क्रमांक 2 साठी. जागेवरतून खेळलेला फटका. लॉंगॉनला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट केले. सध्याच्या घडीला स्कोरबोर्डला बिझी ठेवण्याचं काम हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. एकेरी दुहेरी धावा घेत स्कोरबोर्डला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ही जोडी करते. तिसरे पंच या ठिकाणी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल इथे इथे येतोय तो डॉट बॉल. धाव आता मिळणार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग टीमचं प्रेशर वाढवणार आहे आणि प्रत्येक मोठा फटका बॉलिंग टीमचं प्रेशर वाढवणार आहे. हा डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. बरेचसे बॉल अजूनही बाकी आहेत. थोडेसे पुढे आले. फुटवर्क होते या फटक्यामध्ये. लॉंगॉनला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक डॉट त्यानंतर एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. रोशन जाधव बॅटिंग करतात वैयक्तिक 3 धावांवरती. 5 बॉल त्यांनी खेळलेले आहेत आणि नितीन जाधव बॅटिंग करताना 3 बॉल खेळत असताना 6 वरती बॅटिंग करतायत. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमापार फरार. रन्स मिळतील 4. चौकार. एका बाजूला या बॉलवरती 4 धावा येत आहेत. धावसंख्येला पुढे घेऊन जाणारा चौकार आहे. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. परंतु संघर्ष करावा लागेल रुपेश म्हात्रे यांनाही गोलंदाजीमध्ये. षटक क्रमांक 2 आणि बॉल क्रमांक 5. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल टाकलाय. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. साईड स्क्रीनच्या समोर या बॉलला अडवलंय. या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. असं म्हणतात ना की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते आणि तो संघर्ष आज करावा लागेल. शेवटचा बॉल आहे षटकातला बाकी. अद्यापही विकेट मिळाली नाहीये. लढावं लागेल, झुंजावं लागेल. प्रयत्न सर्वोत्तम करावा लागेल. शेवटचा बॉल. रुपेश म्हात्रे. हा जर सामना जिंकला तर एक तरी पारितोषिक मिळेल. फुल टॉस बॉल. त्याला दिली आहे दिशा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मौका आणि दिला या बॉल वरती. बॅट्समन रोशन जाधव यांनी ठोका. बॉल सीमा पार. षटकार. आपण घेऊ नका. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत विजयासाठी धावा 15. असं म्हणतात अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो आज शोधावा लागेल. जिथे टीमला आता प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल या मॅच मध्ये आणि इथून पुढे आता 12 बॉलच्या पाठीमागे 15ची गरज आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना विनंती करूया कारण आता हळूहळू अंधार वाढेल. कारण सायंकाळचे आता वाजलेले आहेत. ठीक आता वाजतायत 5:32 होत आहेत आणि त्यामुळे विनंती करूया की 2 षटकांचा खेळ अजूनही आपल्याकडे शेष आहे.
ओव्हर नंबर 3 साठी आता बॉलिंग अटॅक मध्ये कुणाला बोलवलं जाईल? महत्वपूर्ण षटक आहे आणि या षटकासाठी प्रतीक म्हात्रे नावाचा पर्याय निवडलेला आहे. प्रतिभा आहे, क्षमता आहे, प्रत्येकाकडे क्रिकेटचं एक चांगलं कौशल्य आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये येते काय, तळ ठोकून बसते काय? अद्यापही या जोडीला माघारी पाठवता आलेलं नाहीये, परंतु ओव्हर नंबर 3 गोलंदाजी मार्गवरती प्रतीक म्हात्रे यांच्या हाती सोपवलाय बॉल. संपूर्ण जबाबदारी प्रतीक म्हात्रे यांच्या खांद्यावरती. 12-15 15-12 ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. फटका तर खेळलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. खेळाडू आहेत, एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरली आहे. तलवारीच्या धारेने धावा मिळतील 4 चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. हा मोठा फटका आलेला आहे. ओव्हर नंबर 3 चं स्वागत चौकाराने केलेलं आहे. बॅटिंग करत असताना नितीन जाधव यांनी पायांचा वापर केला. एक सिंगल धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का, तर रोख चालवला गेलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. प्रत्येक धाव आज विचारपूर्वक खर्च करावी लागेल आणि चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आज करावं लागेल. आता इथून पुढे समीकरण बदललंय का, तर हो, 10 बॉल 9 ची गरज आहे असं म्हणतात. परिस्थिती बदलते, परंतु आता ती बदलावी लागेल. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही जी काही वेळ आहे तिचा सदुपयोग करावा लागेल. बॉलर तयार, दिशा दिली आणि इथे पकडलाय कॅच. पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम नेवाळी पाडा या टीमला आणि आउट होऊन फलंदाज माघारी जातील. नितीन जाधव. साठी येत आहेत. 9 बॉल 9 ची गरज आहे. पहिली विकेट इथे प्राप्त करून दिलेली आहे. प्रतीक म्हात्रे यांनी मनोबल निश्चित वाढला असेल. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीपला खेळाडू आहेत. बॉलवरती वेगाने येत आहेत. फेक कोणत्या एंडला, तर अगदी योग्य एंडला फेक केलेली आहे. स्ट्रायकर एंड जवळ आहे, परंतु स्ट्रायकर एंडला फेक अनेकदा खेळाडू का करतात, कारण फलंदाजाला फटका खेळून धावायचा असतो आणि तो कुठेतरी थोडासा उशीर होतो पोचताना त्याला. त्याचमुळे की काय अनेक क्षेत्ररक्षक स्ट्रायकर एंडला फेक करतात. ती फेक स्ट्रायकर एंडला केली. आता 8 बॉल 8 धावांची गरज. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळाडू, डायरेक्ट हिट होईल का, तर नाही. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता 7 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे 7 धावा. प्रत्येक धावेला आता मोठं मोल प्राप्त या ठिकाणी होत आहे. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. मॅच बनवायची आहे तर आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. मॅच बनवावी लागेल. मैं 10वीं में फेल हो गया सचिन तेंडुलकर, मी बस मध्ये कंडक्टर होतो रजनीकांत. या सर्व काही गोष्टी याच सांगतात ना, जिंदगी हो नहीं जो तुम्हें मिलती है, जिंदगी हो जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि याही मॅचला आता बनवण्यासाठी लढावं लागेल. मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. 7 बॉल 7 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. शिव युवा चषक 2025 पर्व क्रमांक 10 आणि डे क्रमांक 3 चा शेवटचा सामना. शिव युवा शैक्षणिक आणि सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ सिद्धी करवले यांच्या माध्यमातून हे शिव युवा चषक आहे. आणि त्यांचे एक चांगली गोष्ट म्हणजे एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही नफा राहतो त्या नफ्यातून समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी किंवा समाज उपयोगी उपक्रमांसाठी तो नफा वापरला जातो. असं शिव युवा चषक 2025 बऱ्याचशा अशा क्रिकेट स्पर्धा आहेत
ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केली जातात आणि त्याच्यामधलं हे चषक आहे शिवयुवा चषक सिद्धी करवले. बॉलर तयार. इथे पंचांकडे अपील केली आहे, पंचांचं बोट आकाशाकडे. आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा इथून पुढे 7. टेन्शन वाली मात्रा. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण आढावा घेतला ना तर भारतीय टीमकडून अशा प्रकारची पहिल्यांदा विकेट आहे ना CK नायडू यांनी घेतली होती आणि 1932 साली त्यांनी लेग बिफोर विकेटची पहिली विकेट भारतीय टीमकडून गोलंदाजी करताना टिपली होती. आणि इथे फलंदाज लेग बिफोर विकेट म्हणजे पायचीच्या स्वरूपात मध्ये माघारी येत आहेत. आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 7. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विजय जाधव आलेले आहेत. परंतु अंतिम षटक मयूर म्हात्रे यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. डेथ ओव्हरमध्ये मयूर म्हात्रे यांनी अनेकदा गोलंदाजी केलेली आहे, परंतु मधल्या फळीमध्ये अनेकदा विजय जाधव यांनी चांगला खेळ केलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत क्रमांक 4 वरती आणि सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत रोशन जाधव यांनी तळ ठोकलाय आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आता फलंदाज रोशन जाधव गोलंदाजी मार्ग वरतून आता गोलंदाज अंतिम षटकामध्ये येत आहेत मयूर म्हात्रे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. जीवनातले सर्वोत्तम 6 बॉल टाकावे लागतील. चला थोडीशी आपण घाई करूया, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. चला आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण थोडीशी घाई करा. ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत आणि आपण सर्वांनी सहकार्य करा. 6 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाठीमागच्या बाजूला बॉल वळवलाय, बॉल निघालाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा चौकार. आता येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 3 धावा. एका बाजूला मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवरून तयार. चांगला बॉल टाकला, या धावा वाचवाव्या लागतील, सेव्ह कराव्या लागतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. 4 बॉल 2 धाव्यांची गरज आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये आदर्श यांनी केलेली गोलंदाजी आपण पाहिली होती. 3 बॉलच्या पाठीमागे 3 फलंदाजांनी माघारी पाठवले होते, परंतु या मॅच मध्ये मयूर म्हात्रे यांना आपला दमखम दाखवावा लागेल. आज वाकाडण्याजोगा खेळ करावा लागेल. आज महत्वाकांक्षी मैदानाच्या आतमध्ये व्हावं लागेल आणि आज अतुलनीय खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. असं म्हणतात मेहनत ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करते. आणि आता दरवाजे विजयाचे उघडे होतील का? न कद बडा न पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. बॉलर तयार. फटका जागेवरतून खेळला आणि या बॉल वरती विकेटचं पतन. सामना संपलेला नाहीये. आता इथून पुढे 3 बॉल 2 ची गरज. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 3 धावा बनवायच्या आहेत. 2 यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि आता त्या धैर्याने हा सामना खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश जाधव येत आहेत. एका बाजूला मयूर म्हात्रे यांची धारदार गोलंदाजी आहे. 3 बॉल 2 धावेंची गरज या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. 3 बॉल 2 चा थरार. बॉलला सन्मान दिलाय. विकेट मिळेल का? नॉन स्ट्रायकर एंडला फेक. यष्ट्यांचा वेध घेत नाहीये. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. आता 2 बॉल
आणि विजयासाठी बनवायची आहे ती एक धाव। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है। आणि ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील। 2 बॉल 1 ची लढाई मैदानाच्या आतमध्ये। कोण घेऊन जाणार मॅच? हा सामना जिंकला तर या स्पर्धेतलं एक तरी पारितोषिक एक त्या संघाला मिळेल, त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल। रिप्ले टेलिकास्ट 2 बॉल 1 ची गरज आहे। या मॅच मध्ये खेळात सर्वोत्तमच करावा लागेल। येणाऱ्या संकटांना आता प्रत्युत्तर द्यावं लागेल। 2 बॉल 1 ची गरज आहे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे बदललेली आहे। धाव बचाव क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेला आहे। बऱ्याचशा खेळाडूंना पुढे बोलवलंय। मयूर मात्रे कशा प्रकारचा बॉल टाकणार हेही पाहावं लागेल। स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार होत आहेत। रोशन जाधव स्ट्रायकर जोडीतले फलंदाज आहेत। 2 बॉल 1 ची लढाई मैदानाच्या आतमध्ये। आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है। 2 बॉल 1 ची मॅच। आणि अखेरकार हा विजयाचा कळस रावणारा फटका खेळला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम नेवाळीपाडा। या टीमने त्यांचं अभिनंदन। आणि बॉलिंग टीमने देखील खेळ चांगला केला। आपल्याही संघर्षाला सलाम आहे। आपणही चांगले लढलात, दोन्ही संघ चांगले खेळलात आणि आपले सर्वांचं मनपूर्वक आभार। एका टीमने सामना जिंकला परंतु एका टीमने मन जिंकली। दोन्ही संघांचा आपण आभार मानूया। शिव युवा चषक 2025 पर्व क्रमांक 10 आणि डे क्रमांक 3 चा अंतिम सामना संपलेला आहे आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे